सासुराय आपल्यात जाबोल मी उत्पन्न झाला आहे. सांगा पिताजी, मी आता काय करू? कोठे जाऊ आणि कोठे कसा राहू? हे परमपुरुषा, अरे तुझा वर्ण तर त्या सिंदुरासारखा झाला आहे, म्हणून तुझे नाव सिंदूर असे ठेवतो. काय पिताजी? तथास्तु. सिंदुरा, तू ह्या त्रिकोणात कोठेही जा, तुला कोणापासूनही भय नाही. तू ज्याला पण आलिंगन देशील तो तात्काळ यमदूती देईल. ठीक आहे पिताजी. पिताजी, आपल्याला तर तत्न करताच बदला मिळाला नाही याचेच मला नवल वाटते. परंतु हे खरे किंवा खोटे या चित्राची टिपावी म्हटलं.
मुनिवर्य, पिताश्री तर माझ्या युद्धातून पळून गेले आहे. परंतु या त्रिभुवनात माझ्याशी लढण्यास कोणती योद्धा आहे? सिंधुरा तू एवढा उमत होऊ नकोस. तुझ्या थोडीचा वीर शंभू महादेवच आहे. मुनिवर्य, काय? शंभू महादेव हे सॉरी कैलास पर्वतावर बोलू नका. समर्थ कैलास विनाशकाले गणित बुद्धी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बलिन कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बलिन कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे हीच ती शंभू महादेवाची कैलास नगरी. पाहूया इथे तरी आपली इच्छा पूर्ण होते का? परंतु कोण येईल? नाहीतर बोलत आहो. युद्ध 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 मग विलंब कशाला? वा युद्ध असताना बोलत आहो.
जरी किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी हा सिंधू गप्प बसणार नाही. आता असा जातो आणि त्याच्या मुलीचा शोध करतो. गावाचा सिंधू. अरे, तुझं दाखवू का? दर्शन देईल. ते सांगितलं होते. त्याप्रमाणे तुझा पुत्र म्हणून अवतार करणार आहे. तरी कोणतेही संकट आले ते तात्काळ माझं धाव कर. येतोच मी. तुझ्या वय कोणतं नाही वय. काय करूया नाही. हे विष्णू आहे ना माझ्या स्वाधीन कर आणि येथील प्रस्थान कर. सिंधुरा वाऱ्या मागे परत जा. नाही तर प्राणास मुक्षेल. मी त्याला तो माघारी जाण्याचं की नाही. पाय घेऊन सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आलाय. सिंधुरा तुला ब्रह्मदेवाचा वराचा फार गर्व झाला आहे म्हणून तू जाऊन म्हणतो नकोस. तुझ्या जर सामर्थ्य असेल तर हो युद्धास तयार. मग वेळ कशाला स्वीकारला लागेल. सिंधुरा अरे तुझ्याशी युद्ध करण्यात माझा सेवा झालेला आहे. ये सिंधुरा, ये.
काहीतरी आनंदाची बातमी आता. धरू नको अभिमान मानवा हो, धरू नको अभिमान मानवा तू काय आणले येताना तू नदीसाचा तू नदीसाचा तू नदीसाचा तू पाहुणा तू नदीसाचा तू नदीसाचा तू नदीसाचा तू पाहुणा धरू नको अभिमान मानवा हो, धरू नको अभिमान मानवा तू काय आणले गाना नदीसाचा तो नदीसाचा तू पाहुणा नदीसाचा तो नदीसाचा तो नदीसाचा तू पाहुणा नदीसाची तुझी ही काया मारो नदीसाची तुझी ही दुनिया नदीसाची तुझी ही काया मारो नदीसाची तुझी ही दुनिया कशाला करतो शहाणपणाचा कशाला करतो शहाणपणाच्या कल्पना तो नदीसाचा तो नदीसाचा तू पाहुणा तो नदीसाचा तो नदीसाचा तू पाहुणा असं नसतं. सिंधुरा मी तर मशाडी नाही आलो तुझ्या निकाच्या दोन गोटे समजावण्याचं आणि माझ्या इथं का तर ते सम्राट सिंधुरा सुरा तू ह्याच बघणार आपले राज्य प्रस्थापित केलेस आपल्या पराक्रमामुळे देव ऋषी आपापल्या राज्यामध्ये लपून बसले आहेत परंतु कैलास पर्वतावरील पार्वतीपुत्र गजानन आपले हार म्हणत नसून तो आपल्याला वध करणार काय म्हणे गजानन माझा वध करणार पाहतोच कोण कोणाचा वध करतो ते माझा
ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंहासन सत्य फार उन्मत्त झाला आहे. त्याने देव ऋषी यांचा छळ मांडला आहे आणि तो आता आपणावर काळ करून येत आहे. तत्पूर्वी आपण सावध राहू. काही काळजी करू नका. हीच ते भोलेनाथाची कैलास तुझी. भोलेनाथा, हे भोलेनाथा, कुठे आहे तुझा पुत्र गजानन? भोलेनाथा, मला जरा समजतोस काय? प्रथम दाखव तुझा पुत्र गजानन. काय म्हणे शरण? एक वेळ मरण करेल, परंतु शरण येणार नाही. गजानन आपला तत्व समाजासमोर आहे आणि कलियुग